पनवेल व्यापार मंडळाच्या वतीने स्नेहमिलन समारोह शुक्रवारी संपन्न झाला। माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे स्नेहमिलनाचा कार्यक्रम पनवेल शहरातील बालाजी बँक्वेट हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते जय म्हात्रे, कोकण म्हाडाचे माजी सभापती आमदार विक्रांत पाटील, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते विक्रांत पाटील, माजी नगरसेवक अनिल भगत, एस.के. नाईक, माजी नगरसेवक तेजस कांडपे, बिनविरोध विजयी झालेल्या नगरसेवक अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोई, रुचिता लोंढे, प्रभाग क्रमांक 19 चे उमेदवार राजू सोनी, सुमित झुंजारराव, प्रभाग क्रमांक 14 उमेदवार इक्बाल हुसेन काझी, सारिका अतुल भगत, सतीश दत्तात्रय पाटील, रेणुका मयुरेश नेतकर, प्रभाग 18 च्या उमेदवार प्रीती जॉर्ज, प्रभाग क्रमांक 20 चे उमेदवार श्वेता सुनील बहिरा यांच्यासह व्यापारी बांधव उपस्थित होते। त्यावर मला कळलंय की सर्वांच्या मनात एकच ठसलंय, महायुती महायुती महायुती। महायुतीमध्ये आपल्याला ते 4 पक्षांची नावं घेतली, त्यांचे काही सहकारी आपल्याला पाठिंबा देत आहेत। सर्व ही पाठिंबा देण्यासाठी सहकारी आहेत। परेश ठाकूरांनी तुम्हाला काय विकासाची काय काय कामं चालली ती सांगितली। बाळासाहेबांनी सुद्धा आपल्याला राष्ट्रीय आणि राज्य स्तरावरचे नेते मंडळी आमचे जे आहेत, आपल्या सर्वांचे नेते म्हणजे नरेंद्र मोदी साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व शिंदे साहेब किंवा अजित पवार साहेब, या सर्वांनी एकदम ठासूनपणानं जोरानं कामाला सुरुवात केली आहे। आणि आपला ध्येयच आहे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास। अशा पद्धतीने चाललेला आहे। सर्वांनी एकत्र राहून जाऊया, एकत्र राहून काम करूया आणि एकमेकांची प्रगती करून घेऊया। आणि त्या दृष्टीनं इथे काही अडचणी आहेत अजूनही, आम्हाला कल्पना आहे की आपण बोललो नाही बोललो, पण एक गोष्ट आहे की भरपूर मोठ्या वेगाने आपली पनवेल वाढते। पनवेलला सर्व प्रकारचा विकास होत आहे, लोकसंख्या पण वाढते, गाड्या घोड्या वाढतात आणि त्याबरोबर विकासाला मात्र गती मिळते। ही नक्कीच देशाच्या विकासाला गती आलेली आहे, राज्याच्या विकासाला गती आलेली आहे। आणि याच्यामध्ये आपण तुम्ही आम्ही सर्व एकत्र आहोत। तुमच्या बोलण्याने समजलं, आम्हाला सांगायलाच पाहिजे, बोलायलाच पाहिजे, सगळं भाग नाही, परंतु आपण एक साथ आहोत, सर्व एक साथ आहोत, हो बोला, एक साथ आहोत, बस बस या आवाज आहे ना। आता हा आवाज तुमचा आहे की नाही, हा आवाज सांगतोय की आपल्याला आमंत्रण आला, मनापासून आलात, हे बोलवले तर जाऊया अशातला भाग नाही आहे। आणि आलात तर आता आम्ही सर्व आपल्याला विनंती करतोय, आपल्यासमोर आलेले आहेत आपले सर्वच्या सर्व याच्यामध्ये जे उमेदवार, ते सर्व उमेदवार हे प्रत्येक वार्डात काही बिननिवडून आले, काही निवडणूक व्हायची आहे, पण ज्यांची निवडणूक व्हायची आहे तर सर्वांना आपली निशाणे कमळ, धनुष्यबाण आणि आपल्याला घड्याळ आणि घड्याळच कमळ, अर्पेचं कमळ आहे, घड्याळ आणि कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ। त्यामध्ये अल्पेचं कमळ घेतलेलं आहे आणि बाकी तिन्ही चिन्ह आहेत। जास्तीत जास्त ठिकाणी आपले कमळच आहे, काही ठिकाणी धनुष्यबाण आणि घड्याळ आहे। पण आता या सर्व पनवेलमध्ये तरी मला वाटते सर्व कमळ आहेत। पनवेल आपलं 4 प्रभागामध्ये आपले प्रभाग घेतलेले आहेत, त्याच्या 4 प्रभागामध्ये आणि सर्वांच्या हृदयामध्ये कमळ फुललेलं आहे, फुले ना, सर्वांच्या हृदयामध्ये कमळ फुललेलं आहे। मोदी साहेब बसले, फडणवीस साहेब बसले, प्रशांत ठाकूर बसले आणि आम्ही सगळे बसलो तुमच्याकडं। तर त्याच्यामुळं आपण तुम्ही आमच्याकडं आणि तुमच्याकडं काही अडचणी असली कधी येऊन तुम्ही सांगू शकता, बोलू शकता। प्रत्येक वेळ आपलं ऑफिस, घरदार सगळं उघडं आहे कुणालाही, आणि त्याच्यामुळे 1, 2, 3, 4 नावं घ्यायला नको, पण आपण सर्व
एकत्र येऊन जी महायुतीला खूप प्रचंड मताने विजयी करावं अशी आम्हा